हॅलो 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 धन्यवाद। या ठिकाणी सुंदर रूपाचा ध्यानाचा अभंग सन्माननीय सुशांत जोईल बुवा यांनी सादर केलाय। बुवांना धन्यवाद देतोय। तुका लाडू भेटलो नाही काय भेटली नाही चॉकलेट हवी तुका काय इकडे बस हो बाय नाही असू दे नाही तर बुवा आपण एवढे होतो पुढे 4 चौकात जाऊची हिंमत नव्हती पण त्या पोरगे आपण दोघे जण बसलेले असताना पण येऊन जातात एका डेअरिंग म्हणजे काय असून ते बुवा या ठिकाणी गुगल पेच्या माध्यमातून आमच्या परम भगिनी श्रुती घाडी यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमानाचं बक्षीस आलंय। मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच सन्माननीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाबा अमलोस्कर साहेब माजी सरपंच वगडगाव यांच्याकडून हे 501 रुपयाचं बहुमानाचं बक्षीस आलंय। मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद। तसेच प्रकाश मेस्त्री बापारडे यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 51 रुपयाचं बक्षीस आहे। तसेच महिला याचकडून महिला वर्गाकडून हे आशीर्वाद रूपी 251 रुपयाचं बक्षीस आलंय। मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नवशा मारुती ढोलपदक वाघोटणगाव याचकडून हे 201 रुपयाचं बक्षीस आलंय। मंडळाच्या वतीने स्वीकारतोय। धन्यवाद 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 देतोय बुवा। हॅलो लाडू आणि चाय काका नंतर वाटत थोड्या वेळ मग फक्त 5 मिनिटं बोलवून द्यावा। 1-2-3 विषय त्याचे क्लिअर करतोय नंतर झाली चाय उरली तर मी बाजून घरात नेतो। तुम्ही टेन्शन घेऊ नको चाय मी तुमची फुकट जाऊ देऊच ना। हॅलो काय हॅलो काय बुवांनी जेवढे मुद्दे सांगितले तेवढे या ठिकाणी क्लिअर करून देतो आणि रूपाच्या ध्यानाच्या अभंगाला सुरुवात करतो। बुवांनी सुंदररित्या 5 ते 6 रागांचं सादरीकरण 10 राग ना आपण भूपेश्री मध्ये भूप मध्ये नी लागता ह्या मला पहिल्यांदा समजला नाही असू दे तोंड बनून माईक टाकीन नरडी मी बोलत असताना आवाज काढायचो नाही तोंडात माझा नियमच आहे। आयोजकांना सांगताना सांगते मी बोलत असताना समोरच्या बुवान जर तोंड उघडल्या मी 1-2दा सांगतोय दुसऱ्या वेळी सांगताना पेंटी टकलेर घेन आणि मुठाडा गाडी वाटून आडव्यान जायचं पुढे हा घरात जाऊ पहिले टेम नको ना तुमका माहिता मग तू अगदी गळ्याला कशी धार पाहिजे धार ऐकलं म्हणजे तू मेला ना तू नरडी तुझी कापून घेतो घेऊया धारवाला गळा धारवाला बघायला सांगितले मी इटमो लिहिलेलो नको त्या गोष्टीत पडशी कोंबडो आरावलो तरी तू काय जाऊ देऊ लक्षात ठेव हे कोण आंबलोस्तरांच्या घोड्यात टाकून ठेवीन तू काय कोणाशी वार्ता करतो तुझ्या गुरु सोबत माझे तेवढे डबल बारी झालेत ना अभिषेक साठ बुवां सोबत तेवढी तर तू आयुष्य डबल बारी केलं रे आणि त्या रंगदेव पाटील बुवांच्या हार्मोनियमला हात लावून सांग 300 तुझे उठला पेटी काय खोटा बोलून झाला रेटून मला 300 म्हणता माझ्या डबल बाऱ्या झाल्या झाले असते काय असं काय करतात सुनते बुवा आणि काय फक्त एक बुवा गोष्ट तुम्ही सांगितलं का की आज काय ते म्हणता होऊन जाऊ दे बोल रे तू म्हणता काय बुवा तुझे गुरु पहिले म्हणजे अभिषेक शिरसाट बुवा आणि 2 नंबरचे आमचे सन्माननीय दुर्वास गुरु बुवा ह्या दोन्ही माणसांसोबत माझे कार्यक्रम नेहमी होतो हे तुमका माहिती आहे आणि ह्या दोन्ही माणसांसोबत बुवा एवढे जिव्हाळ्याचे संबंध इवन बुवा अभिषेक शिरसाट बुवा मी बुवा 5वीत होतो तेव्हापासून अभिषेक शिरसाट बुवा मला ओळखतात कधीतरी बुवांना विचार मी तू फोन बिल करीत शिकतो विचार आणि दुर्वास बुवांचे तर अगदी घरगुती संबंध त्यामुळे बुवा काही गोष्टीत मी तुका डावलते किंवा तुका सूट देते नाहीतर तू आग शपथ सांगते पण याला लक्षात ठेव आणि मी भांड्यातला पाणी आपण आंघोळ करण्यासाठी टोपात पाणी ठेवता पातेल्यात माहिती ना पातेल्यात ठेवला पाणी आणि खालना आग लागली की त्या वरच्या पाण्यात राग येत असता आणि म्हणून त्या उकळत असता पण बुवा त्या आगीत माहित नसता यदा कदाचित त्या भांडा जर मध्ये नसला ना तर आगीची सुद्धा राख होऊन जाऊ शकता लक्षात ठेव
आणि ती भांडी म्हणजे बुवा आमचो अभिशिरसाट बुवा आणि आमचो ध्रुवास गुरु बुवा म्हणून मी गप पहिले तुका बॉम्बटोचा बोला ना बाकी का अंग बिंग काढतोस तू म्हणून किती वाटत बोल बोल बाबा ऐकलं म्हणून तुका हारलेला हवं आणि पहिला मुद्दा बुवांचा काय की ढोलकी म्हणता भजनाच्या सुरुवातीला काय बुवा? तुमचं वैयक्तिक मत आहे की भजनाच्या सुरुवातीला ढोलकी आपण सेट करू नये बरोबर आहे बुवा पण मला वाटत नाही की बुवा ते इलेक्ट्रिकल कोणतं वाद्य नाही ना ढोलकी सुद्धा बुवा एक रंग देवताच आहे ना आणि मी तरी म्हणतो माझ्या ऐकण्यात किंवा या ठिकाणी सुज्ञ मायबाप शोधाय त्यांना तरी माहित असेल बुवा माझ्या ऐकण्यात असं सुद्धा आलंय की पांचाळ बुवाने भजनात ढोलकी वापरू नये असं सांगितलंय तुझ्यात जर इतके गट्स असतील आणि जर किडो इतकं वळवळत असा तो ढोलकेशिवाय गजरात करून दाखव अरे तुझी अक्कल किती गाणं म्हणता काळी जाता काय भिजली पाने वेली आसमंता या गाणं पाया भावा काळी चार गाणं काळी चार आणि खाली वाजून सांगता पकवास काळी तुझी मेमरी नको त्या मुद्द्यात हात घालशी ऐकलं आपल्याकडे ढोलकी होती उगाच तो जितके वाजप्याला पैसे देतात तितकेच वाजवतो तू एक्स्ट्रा वाजवतोस या माझा भाग्य आहे आणि काय बुवा अरे नाही म्हणतो मी म्हणते प्रमाणिक म्हणतो माका सांगा ढोलकी म्हणता हे लावू नको 2000 रुपये ह्या माणसाला मी देते मला तेवढं वाजून घेऊ पैसो माझं वसूल होऊ नको हे बाबा त्यासाठी देऊचे लागतात आधी मुळा तुझे 250 रुपये पाठी देऊचे आहेत ना 251 रुपये नाही मी काय म्हणतोय मी मागच्या कटून घेऊ काय ते आता काय ठेव पैशाचा हिशोब बुवा कधी ठेवलो नाही अरे असं लय 5-5 10 हजार लय थकवलं माझे सुंदे बुवा बुवा पैसा या भजनाच्या माध्यमातून गमावलो प्रामाणिकपणे सांगते स्लॅब घातला पटा सांगणे भजनाच्या पैशात पण बुवा त्या पैशापेक्षा जे बुवा ह्या मायबाप श्रोत्यांनी दिलेलं आपल्याला प्रेम आहे ना हे बुवा शेवटपर्यंत टिकणार आहे लक्षात पैसो कोणाला पूर्ण सांगा बुवा तिने कधी भिजली पाणी म्हटलं ना आपण पुढचा करा हरणी आली दारी दुसरं काय बाकी दादा म्हणा माका म्हणे 100% बुवा YouTube चालू आहे बरं YouTube समोर सांगतोय बुवा भजनाच्या बाबतीत मी तुका दादाच समजतो भले माझ्यापेक्षा कार्यक्रम कमी केलं अशी किंवा तुझ्या गुरुसोबत मी कार्यक्रम जरी केले असले तरी भजनाच्या बाबतीत मी अजून तुका बुवा सांगते तू सोना सोना माझ्या जवळ तालुक्यात हे फक्त तू माती खाऊ जातोस खरा की खोटा या माझ्या मार्गात श्रोत्यांना माहिती तू सोना नाव घेऊन सांगितलं समजून तुझी काढताना नाव घेऊन सांगितलं तुझी सोन्याची माती कोण करतो ते बुवा आपण ना संगत करताना मित्रत्वाची बुवा संगत करताना ना बुवा योग्य वेळी योग्य व्यक्तींचे हात धरायचे तरच बुवा संग नाहीतर बुवा योग्य वेळी जर योग्य व्यक्तीचे हात धरले नाही ना तर संकटकाळी बुवा चुकीच्या व्यक्तींचे पाय धरायची वेळ येते लक्षात ठेव कलियुगाचा नियम आहे बुवा असू दे बुवा आणि काय बक्षीस बुवा असू दे कलियुगाचा नियम आहे बुवा पैसा कोणाला पुरला नाही कलियुग आहे बुवा हे कोणतर तुका 500 रुपये दिला म्हणून घेऊ किंवा कोणतर तुका काहीतरी सांगितलं म्हणून तू भाग्यावर काहीतरी गुरु पक्षी आपल्याकडे तितका भया तरच होतो टॅप टॅप मारून जायची ह्या माझा मत बुवा अरे हे कलियुग है बुआ इस कलियुग में झूठ इसलिए बिक जाता है
युग में झूठ किस लिए बिक जाता है, क्योंकि सच को खरीदने की औकात हर किसी के लिए होती है. वास्तव आहे. अरे आपण बाजारात गेलो ना, बाजारात मार्केटला गेलो ना, एखाद्या शनिवारच्या बाजार काहीतरी असत किंवा पडेला जर मार्केटला गेलो, भाजी मार्केटला, तर फळावाल्याकडे ना औषध घेताना आपण पेरू वालो एखादं असं तर त्याच्याकडनं विचारतो, हे तो पेरू हे गोडत ना, पेरू गोडत ना, पण घरात आणून त्याला मीठ लावून खातो. तो कलियुगा लक्षात ठेव. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवतो आणि कोणा काय करायचं आहे थोडं. आणि फक्त एक विनंती करतो बुवा, काय की तुम्ही पटकन म्हटलात तुषार का सांगते व्हिडिओ एडिट कर, नाहीतर 2-3 वेळा धागावशी पडत. तू असंच आहे ना, तुका सपोर्टच कोणतो नाही. काय म्हटलंच बरं पटकन, काय म्हणतात तुझ्या पायात म्हणता येतं नमान्यांसारखा काय ऐकलं. एखादो असो रात्रीची कामात कडी टाकलेली जा, त्याला ट्रॅक्टर करून तुझ्या घरात नाही वाटलं धावा कशा वा. एखाद्या जाती धर्माची कधी कुचेष्टा करू नये. हे काय होतं ना, या गोष्टींचे अनुभव तुका येत असतील किंवा आता बघतच काय झाला. आजचाच प्रकरण का 2 दिवसाचा प्रकरण का असता, आपल्यापेक्षा बुवा रती महारथी ह्या गोष्टींना बुवा लगावले. त्यामुळे ते कसं तू काय हे व्हिडिओ बोलले ना, मी एडिट कर. अरे मागा जाग लागता म्हणून घातलं, तुका जाग लागतो संबंधच काय. मी बरीच बारीक बारीक कोळी बोलतो, ते तुकाच एकटा समजत असते. घात कशी छातीत आणि काय रताराला विषय बोलता की बोल सुंदररित्या एक प्रबोधन केलं. काय वाटले ना बरा काय तुझ्याच तोंडाने ऐकून लय बरा वाटला. काय शिकवत सांगतो असे मुद्दे तू मांडीत जा पाहिजे त्यांच्या माध्यमातून. प्रबोधन होत संतांच्या नंतर आज तुझं म्हणजे काय म्हटलं तरी म्हणजे राजा हरिचंद्रानंतर मदनानंतर कोणतं सुशांत होईल हो. आवाजाला धार असली पाहिजे. तू जन्मा केला तिकडे बतियारी खाण्यात प्राण पडला. त्याला गेल्या वेळी गाणं म्हटलं काय, शुक्र तारा बाकी तू फक्त मग तुझं कळ मी काय बोला. मी तुका चांगला म्हणतोय, तू माझी केड करू फक्त ऐकलं. सौदंड आयुष्याला बंद व्हा, नवला देवी प्रार्थना करतो. आणि काय विषय बोलायचा बाकी आले किती गेले किती. तो शेर काय सादर केला नाही ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे हे शेर माझ्या संदीप पुजारी कोण चगळून चगळून थुकला. पुजारी कोणी संतोष होईल याच्या व्यतिरिक्त काम नाही म्हणतात. त्यांनी चगळून थुकला. आई वडिलांचं असं करा. पुजारी 4 वर्ष औषध लागून टाकाय तू आजाचा आज 4 वर्ष ऐकताच दिले रे माझ्याकडला कटाळी ना लोक. अरे तू आजाचा सांगून असा बोल ना. ऐकलं हे काय वाईट आहे का. एक लक्षात ठेव, तुका वाटत की तुझं गजर झाल्यावर लोक जातील म्हणून काहीतरी तुडतुड 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 करून तुडतुड्यावर आता तुडतुडाची साथलं ऐकूनच नाही. तर लाकडा मारला तरी फुकट जातो. ऐकलं तुडतुड तुडतुड का पैशी काय आज्याचा आठवलं म्हणून सांगते. एकदा तो माका सांगितलं हो गिरीश आजा आजा म्हणता वांगे पिकेल ना वांगे म्हणता घरा इतक्या मोठा वांगा. ते बापू काय म्हणतो का वांगे हवा या आमच्याकडे आमची शेती आहे. वांगी पिके सगळे पीक होते. ऐकलास ना तुम्ही ना माका इकडे रोज बोलवून चढवून घालतात. समोरच्या बोली माती करून घालतात. आणि मी तुमच्या द्वारा कोणाला काहीतरी बोलतोय. माझं जोडीदार किंवा आपलं ह्यो असतात पुजारी बुवा वगैरे असतात तर ठीक विषय वेगळो. हो जरा काय बोलले की अंग काढता. पिटी होता ना भारी होते.
आजान म्हणता माझ्या वांग्या पिकायला अरे म्हणता घरा एवढा मोठा वांगा मी बाळको बुवा तुम्ही कब राहणार म्हणून अरे म्हटले माझ्या आजान म्हटले कडवी तयार केला ना अरे म्हटले घरापेक्षा मोठी कढई आहे हो म्हणता अरे इतकी मोठी कढई होई घे का म्हणजे तुझ्या आजाचा वांगा तळायचा काय बुवा मी बोलू किती शकतो उगाच बुवा वर्षात 4-4 वेळा हे वागडोनगिरी मला बोलूच नाही बुवा आज 17 मात्र नोटेशन घेतलं आज गणपतीत बारी झाली बुवा या ठिकाणी आमचे चिंतन वाणिवडेकर बुवा किंवा आमचं संजू हे सगळं साक्षी गणपतीत बारी गणेश जांभळे बुवा सगळं झाली त्यावेळी 18 मात्रा आणि तुमच्या खास शिवजयंतीसाठी ठेवला 23 मात्र नोटेशन लॉन्च करणार आहे बुवा यासाठी स्वीकारलेल्या लोकांनी आजचं नोटेशन उद्या दही मात्र पुन्हा आहे मग तुम्ही उभे करशाल तुम्ही उगत पैसे देत नाही ते वसूल करून घेतात तुका लवकर पाठवते माका सांगते तू कवाली तरी घे अजून ते बुवा बाकी काय नाही आणि राहणाऱ्याचा विषय की बुवाचा इलेक्शनचा बुवा आणि काहीतरी सुंदर होत्या सांगितलं काय बुवा इलेक्शन म्हणजे बुवा स्वतःच्या घरातल्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवू नये हे का इलेक्शन म्हणतात आजच्या घडी राजकारण झाला करा की नाही योग्य ते कुणकेश्वर कातवनाथकडे इलेक्शन का उभं राहिलो होतो बरं साधू नाही तो प्रचार करू अप्पो गाव ह्याच्या बरोबर पार्टी बिर्टी करू मटना बिटना करू अप्पो गाव फॉर्म भरू सुद्धा अप्पो गाव ह्यो सही बी करू उमेदवार पडलो एकटो घरा गेलो कार्यकर्तेच गायब चीज झालं कष्टाचं चीज साहेबांचा विजय तुला पण नको रे बाबा मला बोलवलं ऐकलं माझं भरपूर सारा स्टॉक आला तर मला ठेवून देऊ तुला कारण कसं विषय आपण शिवजयंती सगळे असून ते बाकी काय विषय नाही आणि काय तुम्ही फक्त बुवा तेवढा विषय एडिट करायला लागा कारण अगदी भावाप्रमाणे तुका सांगते कारण हे विषय भजनाच्या माध्यमातून तुका नसत एडिट करू तो कोणतरी इलो समाज ट्रॅक्टर लव खडी उशीर तुझ्या ती गाण्यामध्ये ऐक नजरेचा जीव घेना हा खेळी नवल सन्माननीय आमचे बाबा आंबेडकर बुवा या व्यक्तीचे आज जवळजवळ 10 ते 15 वर्ष आमच्या आणि ह्या वाकडून गावाचेच म्हणा 10 ते 15 वर्ष आज मी बघतोय आमच्या गावाशी बुवा कनेक्टेड आंब्याच्या बागेच्या आमच्याकडे तसा पण बागेत जाणार नाही आमच्या बागे हेंगाच दिलेली होती हेच करू असतो आमचे किरलोटकर म्हणून आमचे पुजारी हेंगाच आमच्या बागेत दिले असत बुवा बरोबर या गावाचे लाख आभार व्यक्त करेन आणि माझे मित्र मिथुन पाटले वा ही बघ सागवे गावावरून आले ऐकलं आपली दोस्ती ना एखाद्या एक वेळ बुवा मित्र मळका असलेला चालेल पण मित्र चळका असता कामा नाही ही माझी तो माणूस गावचे कातळी गावावर कातळी सांगवा इथना बुवा इलो कणकवली माझी पुजारी बुवांची वारी होती जाणवली कणकवली तिकडं बुवा गेलो आज 4-5 डबल बारे अगदी पुढापर्यंत बुवा माझा कार्यक्रम ऐकण्यासाठी माझा पुजारी बुवांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो आणि बुवा इतक्यात नाही रिकामी हाती येणार नाही तो कुर्ली घेऊन येतात हो तर आणि काय काय जण अजून मला मासे देतो ना माझ्या अंगात घाणा फुटले मासे आता कसं थांबला असत दिशी मी खाल्लं नजरेचा जीव
तरी पैसा लावतो प्रेम केलं एखाद्याचा ब्रेकअप झाला की तो पोर काय करता खायला तरी म्हणतात बार मध्ये जाऊन बसता आमका बार बीर परवडत नाही 60 वाली बाईची घेतली काहीतरी काजीपुरी जायचा आणि जगण्यात काय नाही ना तर करंजीची कोंब असतं पाहिजे तो कोंब नाही तो कोकाम काय बार बीरच्या गोष्टी बाबा सांगितलं ऐकलंच बुवा अरे माझ्या तरुण वर्गाला विनंती करतोय बुवा व्यसनाच्या अधीन जाऊ नका कुठलंही व्यसन दारू गुटखा सिगारेट कुठलंही असेल या व्यसनांच्या अधीन जाऊ नका आणि मोबाईलचा वापर हा बसल्या जागेत आणि गरजेपुरताच करा माझी कळकळीची विनंती राहील कारण आज तरुण वर्ग माझा बुवा मोबाईलचा वापर कसा करतोय बघा एका हातात मोबाईल एका हातात टू व्हीलर आणि बुवा तो खायना तरी ह्याच्यावर हे सांगता बार मध्ये बसून तो काहीतरी बार मध्ये टाकून दिलेलो असतो लो आणि भर दुपारी बुवा तो एका हातात मोबाईल ढवळी असताना एका हातात टू व्हीलरचा एक्सिलेटर आणि बुवा लक्ष विचलित झाल्यामुळे त्याची ती टू व्हीलर एका साईड का तो पोरगो एका साईड का आणि बुवा तो मोबाईल एका साईड का असा होणार नाही ऍक्सिडेंट होणार आणि अति रक्तस्राव झाल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू होणार बुवा मला सांगा 20-22 वर्षाच्या वयात एखाद्या तरुण मुलाचं काहीतरी असं झालं तर त्याच्या बापाने बुवा कोणाकडे बघून जगायचा हा प्रश्नचिन्ह आहे लक्षात ठेवा अरे प्रत्येक बाबाची इच्छा असते काय की माझा मुलगा हा माझ्या म्हातारपणीची काठी असावी लक्षात ठेवा आणि 20-22 वर्षाच्या वयात असं जर काहीतरी झालं तर त्या बापाने कोणाला दुःख सांगायचं लक्षात घ्या माझ्या तरुण वर्गाला एक प्रश्न करतोय बुवा आपल्या नालायक वागण्यामुळे आपल्या आई बापाला आयुष्यभराचं जर दुःख भेटत असेल तर आपली आई त्याच वेळी वाद राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे लक्षात घ्या आज तरुण वर्ग बुवानी सांगितलं आई वडिलांची सेवा करा अरे तुम्हाला रामायण समजायला कधी वेळ लागणार नाही महाभारत समजायला कधी वेळ लागणार नाही पण ज्या दिवशी बाप या नावाचा ग्रंथ तुम्हाला समजला त्या दिवशी आयुष्याचा इतिहास असून दे बुवा बाकी काय बोलत नाही या ठिकाणी रूपाच्या देहाच्या अभंगाला सुरुवात करतोय बाकी बुवा तुम्ही काही बोलत त्यातला एकही विषय मी शिल्लक ठेवलेला नाही फक्त बुवा बोंबाटतय ह्यो विषय ना तू काढ काय हरकत नाही फक्त त्या लोकांना सिद्ध करून दाखव माझ्या हार्मोनियमवर तू जर पंचमवर आवाज जेवढा मी वेळ ठेवीन तेवढं जर तू वेळ ठेवलंस तर ज्या बक्षीस दे पडात आणि हे माझे वावटोलकरी जे मागा मानधन देती त्या सगळा तुझ्या आज पेटीवर ठेवीन ऐकून घरात जायला लक्षात ठेव ऐकलं ती चॅलेंज तू दुसऱ्या याच्यात पेचायन का ते नेरेचे तुकडे काय तुका नेरेचे तुकडे होय जायचं हॅलो आणि काय उद्या कधी प्रोग्राम आहे आमचे वैभव सावंत बुवा ऐकलं त्याला सांगू नका नरडे दहा रवी भाषा म्हणून जातो त्या काही सांगशी नरडे 10 रवी तो जाम सांगतात तरी नरडी काढून ठेवू तुझे रूपाचा ध्यानाचा अभंग वेगवेगळे राग मांडण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या एवढे बुवा 100% मला जमणार नाही पण बुवा एक थोडासा प्रयत्न करतोय बघा बाकी रागाची नाव वगैरे माझ्यापेक्षा तुला चांगली माहिती मित्र सन्माननीय ओमकार परब यांच्याकडून नाही 51 रुपयाचं बक्षीस झालंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद
Eka